माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या देशामध्ये 15 जून 2005 रोजी लागू झाला आणि प्रशासनातील सर्व माहिती वेबसाईटवर टाकण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी समुचित शासनाने सर्व सार्वजनिक प्राधिकरणाला दिला होता आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005 पासून या देशात झाली। प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील कलम 4 ची माहिती सुमोटोने स्वप्रेरणेने नागरिकांसाठी खुली करावी की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे माहिती मागू नये, म्हणून कलम 4 ची अंमलबजावणी कायद्यात करण्यात आली। 4 मार्च 2024 ला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 990/2021 990/2021 किशन चैन जैन या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की कलम 4 ची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे। 4 मार्च 2024 च्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की सर्व सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील माहिती दर 3 महिन्याने अद्ययावत करावी, या माहितीचं ऑडिट करावं, तसेच या माहितीसाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी। आज माहिती अधिकार कायद्याला 20 वर्ष पूर्ण होत आहे, तरीही सार्वजनिक प्राधिकरणामध्ये कलम 4 ची अंमलबजावणी होत नाही। आम्ही मुख्यमंत्री, मुख्य सचिव, समुचित शासन यांना विनंती करत आहोत की ज्या सार्वजनिक प्राधिकरणाची 20 वर्षांनंतरही कलम 4 ची माहिती अद्ययावत होत नाही, त्या सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रमुख आणि सार्वजनिक प्राधिकरणातील कर्मचारी यांचे वेतन 12 ऑक्टोबर 2025 पासून थांबवावे, त्यांचे वेतन हे होल्ड करावे, जेणेकरून नागरिकांसाठी हे माहिती खुली करतील। शासन कलम 4 बाबत वेळोवेळी आदेश पारित करीत आहे, तरी सार्वजनिक प्राधिकरणात अद्यापही नागरिकांसाठी माहिती वेबसाईटवर खुली होत नाही। अशा मुजोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, शिस्तभंगाची कारवाई करावी आणि नागरिकांसाठी लवकरात लवकर 20 वर्षानंतर माहिती खुली करावी, ही आम्ही ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे सर्व पदाधिकारी शासनाकडे करीत आहोत। धन्यवाद।